सांगली शहर व जिल्ह्यातील वादग्रस्त विषयांचा माहिती अधिकार कायद्यातून पाठपुरावा करणारे कार्यकर्ते संतोष विष्णू कदम यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। बुधवारी दुपारी कुरुंदवाडला एका महत्त्वाच्या कामासाठी जातोय असं पत्नीला सांगून बाहेर पडलेल्या संतोष यांचा मृतदेह आज दुपारी रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्यांच्याच कारमध्ये आढळून आलाय। कुरुंदवाड हद्दीत कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर ही घटना उघडकीस आली। संतोष कदम यांच्या खुनाची बातमी आज दुपारी सांगलीत धडकली आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला। संतोष कदम हे माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून परिचित होते। काही जणांशी त्यांचे वाद सुरू होते। आज महापालिकेवर त्यांच्याकडून गाढव मोर्चा काढला जाणार होता। कदम यांचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस माहिती अधिकार कायद्यातील तक्रारींसह विविध अँगलने त्यांचा तपास करतात। घटनास्थळावरून 2 धारदार चाकू, बूट आणि फुटलेला मोबाईल जप्त केलाय। हा मोबाईल संतोषचा असल्याची ओळख पटली आहे। पत्नी प्रज्ञा यांनी फिर्याद दिली आहे। संतोष यांना 2 लहान मुले आहेत। संतोष कदम हे काल दुपारपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसात ते बेपत्ता असल्याची फिर्याद आज सकाळी नोंदवली होती। कुरुंदवाड पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली। घटनास्थळाचा पंचनामा केला। अज्ञात हल्लेखोरांनी संतोष याला वाहनातून आणून त्याच्यावर धारधार चाकूने वार केले आणि त्यांनी पलायन केले। खुनासाठी वापरलेला 2 धारधार चाकू गाडीतून जप्त केल्याशिवाय मृत संतोष यांचा मोबाईल फुटलेल्या अवस्थेत सापडला। फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाचे दरवाजे उघडण्यात आले। भाजपाची सत्ता असताना हरिपूर कोथळी पुलाचं काम सुरू झालं, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी अभावी पुलाचं काम थांबले। हे पूल पूर्ण होण्यासाठी पुन्हा भाजपला सत्तेत यावं लागलं आणि पुलाचं काम पूर्ण झाल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलंय। हरिपूर कोथळी या गावांना जोडणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी झालाय। मंत्री चव्हाण पुढे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हरिपूर कोथळी हा पूल सुरू झाला होता। मधल्या काळात महाविकास आघाडीची सत्ता आली, त्यावेळी पुलाच्या कामात राजकारण आलं, त्यामुळे काम थांबलं होतं, कारण देवेंद्रजी पुन्हा येण्यासाठी तो थांबला होता। सध्या महायुतीचं सरकार आहे। अनेक वर्ष प्रलंबित असणारी कामे पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करीत आहे। सांगली आणि कोल्हापूरचं अंतर कमी झाले। सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने महामंडळाची स्थापना करण्यात आली, ज्यातून रस्त्यांसाठी ठोस निर्णय घेण्यात आलाय। त्यामध्ये महामंडळच ठेकेदार असेल, म्हणूनच 6000 किलोमीटरच्या कामाला नुकतीच मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। सरकार सातत्याने विकास कामे करीत आहेत। येणारे वर्ष सर्वांसाठी महत्त्वाचं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी महाराष्ट्रातून चांगला वाटा द्यायचा आहे। देशाचा विकास होण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी महायुतीकडून जो कोण उमेदवार लोकसभेला असेल त्यांच्या पाठीशी आपल्याला राहावं लागेल, असे मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केलं। पुण्यातील विवाहित महिलेवर 5 जणांनी तुम्हाला मदत करतो म्हणून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केलाय। पीडित महिलेने आपल्याबरोबर घडलेला सर्व प्रकार पुण्यात पोलिसात सांगितल्यानंतर 11 जणांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झालाय। हा बलात्काराचा गुन्हा मिरज गांधी चौकी पोलिसात वर्ग केल्यानंतर पोलिसांनी तपास गतिमान करून बलात्कारित 7 जणांना अटक केली असून आणखी 4 जणांना लवकरच अटक केली जाणार आहे। पीडित विवाहिता ही पुणे येथील बिबेवाडी येथे राहण्यास आहे। तिला पतीसोबत तक्रार झाल्याने ती महालक्ष्मी एक्सप्रेसने कराड येथे आईवडिलांकडे निघाली होती। रेल्वेमध्ये बसल्यानंतर तिला झोप लागली आणि ती कराडला न उतरता थेट मिरज रेल्वे स्टेशनला आल्यानंतर तिला जाग आली आणि मिरजेत उतरली। विवाहिता चालत ख्वाजा वस्तीकडे रोडकडे गेली। तिथे एका बिहारी तरुणास पुण्यात जाण्यासाठी रेल्वे किती वाजता आहे असे विचारत होती। त्या ठिकाणी 3 मोटरसायकलीवरून 5 अनोळखी इसम आले। त्या अनोळखी 5 इसमांनी महिलेची बॅग आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातो असं खोटं सांगून तिच्यावर अत्याचार केलेत। 5 जणांनी तिला कर्नाटकातील एका महिला एजंटला विकलं। महिला एजंटने तिचा विवाह जमखंडी येथील ब्रातेश नामक इसमाबरोबर लावून देऊन त्याच्याकडून 4 लाख रुपये घेतले। विवाह करून घेतलेला ब्रातेश याला मराठी येत नव्हते। ब्रातेश यांनी आपल्या मराठी बोलणाऱ्या मित्राला बोलावून घेतलं। ती काय सांगते ते ऐकून घेतलं। त्या महिलेने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर ब्रातेश यांनी लगेच त्या महिलेस मिरजेत सोडलं आणि महिला एजंटाकडून 4 लाख रुपये परत घेतले। ती महिला घाबरलेल्या अवस्थेत परत पुण्याला आपल्या पतीच्या घरी गेली। पुण्यात 11 जणांच्या विरोधात फिर्याद दिली। पुणे पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा मिरज गांधी चौकी पोलिसांकडे वर्ग केलाय। पोलिसांनी मोहम्मद हुसेन, मोहम्मद गौस शेख, अब्जूर फारूक जमादार, मोहम्मद साजिद शमशुद्दीन मुल्ला, खालिद मुबारक कोरबू, जुबैर उर्फ कपाला शब्बीर शेख, मोहम्मद गौस उर्फ सरफू शेरखान फकीर या 5 जणांना आणि एक महिला संतोषी बाबू नाशिककर उर्फ इरम मोहम्मद गौस फकीर यांना अटक केली आहे। महानगरपालिकेच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, आपली वसुंधरा संवर्धन करा असा संदेश देत सांगलीत सायकल रॅली काढण्यात आली आहे। आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना 26व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। या सायकल रॅलीची
सुरुवात विश्रामबाग येथून करण्यात आली आहे। झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण संवर्धन करा, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, आपली वसुंधरा संवर्धन करा असा संदेश देत या रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग घेतलाय। आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त राहुल रोकडे, वैभव साबळे, पंडित पाटील यांच्यासह महापालिकेच्या विभागांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सायकलपटू, विविध शाळेचे विद्यार्थी, त्याचबरोबर वेगवेगळ्या पर्यावरणप्रेमी संस्था, सायकलप्रेमी ग्रुप या सर्वांनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतलाय। महापालिका मुख्यालयासमोर या सायकल रॅलीची सांगता करण्यात आली। या सायकल रॅलीमध्ये अंदाजे 250हून अधिक सायकलपटू सहभागी होते। महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। तासगाव तालुक्यातील सावळज येथे भारत उर्फ संतोष संजय पाटील या 29 वर्षीय तरुणाचा धारधार शस्त्राने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आलाय। बुधवारी रात्री 9:15च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे। गावातीलच एका तरुणीशी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून हा खून झाल्याचा संशय व्यक्त होतोय। चौकशीसाठी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय। या प्रकरणी भारत उर्फ संतोषची आई वैशाली संजय पाटील यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली आहे। ओंकार शिवाजी पाटील याच्यावर संशय व्यक्त केलाय। भारत बुधवारी सायंकाळी घरातून बाहेर गेला होता। रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने घरच्यांकडून त्याचा शोध घेतला जात होता। दरम्यान रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास सावळज वायफळे रस्त्यावर गावापासून 1 किलोमीटर अंतरावरती रस्त्यापासून 200 फूट अंतरावर डोक्यात गंभीर जखमी वार करून भारत उर्फ संजयचा खून केल्याचं निदर्शनास आलंय। याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या भारतला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले। तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता। खुनाच्या घटनेने सावळज परिसरात खळबळ उडाली आहे। वाचाल तर वाचाल, जो वाचन करतो तो आयुष्यात कधीही अपयशी होत नाही। सुखदुःखात ग्रंथ नेहमी आपल्या सोबत असतात। ग्रंथांबरोबर मैत्री करणं काळाची गरज आहे असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले। जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने 8 व 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पद्मभूषण कैलासवासी वसंतदादा पाटील स्मारक, जुना स्टेशन चौक, सांगली येथे ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आले। ग्रंथोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी ते बोलत होते। सकाळी ग्रंथदिंडी सोहळ्याचा शुभारंभ महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते ग्रंथपूजनाने झाला। पालकमंत्री खाडे म्हणाले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर वी.दा. सावरकर यांच्यासह इतर महापुरुषांचे चरित्र वाचल्याने मोठमोठ्या संकटांवर मात करण्याची ताकद मिळते। मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्यासाठी शासन कटिबद्ध आहे। मराठी भाषेसाठीही शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर काम सुरू केले। यासाठी मराठी भाषा विद्यापीठाची निर्मिती केली आहे। पुस्तक हा आपले साथी बनवा, एकाकीपण कधीच येणार नाही। वृद्धापकाळही सुखाचा जाईल। वाचन आणि संगीताची आवड तुम्हाला जीवनभर आनंदी ठेवेल। पुस्तकाची वाचनाची आवड धरल्यास यश निश्चित मिळतं। ग्रंथोत्सवामध्ये लावण्यात आलेल्या स्टॉल धारकांनी विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये पुस्तके द्यावीत असे आवाहन पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी यावेळी केले। बेडग येथील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालवा पंप हाऊस टप्पा क्रमांक 3 मधील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने बुधवारी सकाळी कालवा ओव्हरफ्लो झाला होता। त्यामुळे आरग बेडग रस्त्यावरून कालव्याचं पाणी वाहत असल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती। कालव्याचं पाणी परिसरातील शेतात घुसल्याने शेतजमिनीसह पिकांचं मोठं नुकसान झालंय। मिरज पूर्व भागात शेतकऱ्यांना 24 तासाला 25,000 रुपये भरून कालव्याचं पाणी विकत घ्यावं लागते। पैसे भरूनही समाधानकारक पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे। मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहे। दुसरीकडे मात्र ओव्हरफ्लोमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते। वाहून जाणाऱ्या या पाण्यामुळे शेतजमिनीमधील माती खरडून गेली आहे। विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडतात। खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलतामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। जिल्ह्यातील 3,77,758 शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेतला। पहिल्या टप्प्यात 98,372 शेतकऱ्यांना अग्रमीचा पीक विमा मंजूर झालाय। मात्र 76,813 शेतकऱ्यांची रक्कम संबंधित विभागाकडे प्राप्त झाली असून त्यापैकी 61,820 शेतकऱ्यांना 16,70,88,000 रक्कम खात्यावर वर्ग केली। त्यामुळे उर्वरित शेतकरी प्रलंबित असल्याचं स्पष्ट झालंय। गतवर्षी राज्य शासनाकडून 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे। 3,77,844 शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेतला असून जिल्ह्यातील 1,92,011 हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिलं। मात्र जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस झाला नाही, त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला। त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्याबाबत जिल्हा स्तरावर बैठक झाली। दरम्यान जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 98,372 शेतकऱ्यांना 22,04,00,000 अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला। त्यापैकी 76,813 शेतकरी प्राप्त झालेत।
या शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 19,37,93,000 रक्कमही मंजूर झाली आहे। दिवाळीत ही रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिली जाणार आहे असं जाहीर केलं होतं, परंतु दिवाळीत अग्रिम निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला नाही। सांगली महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका आणि सिद्धिविनायक गणपती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व महिला कर्मचारी यांची कॅन्सर निदान आणि उपचार शिबिर घेण्यात आले। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, डॉक्टर शिशिर गोसावी, डॉक्टर विनोद परमशेट्टी तसेच महापालिका आरोग्य अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते। आयुक्त सुनील पवार म्हणाले, महापालिकेच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व अधिकारी कर्मचारी यांचं आरोग्य शिबिर घेत असतो। या आरोग्य शिबिरामध्ये रक्त तपासणी घेत असतो, पण आता अधिकाऱ्यांमध्ये तोंडाचा कॅन्सर आणि महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढले असून तसेच महिला कर्मचाऱ्यांची तपासणी करून यामध्ये कोणी आढळलं तर त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे। त्यामुळे महिलांच्या आरोग्याची काळजी घेता येणार असल्याचे आयुक्त सुनील पवार म्हणाले। उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या, महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी गणपती कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तपासण्या केल्या जाणार आहेत। कॅन्सरच्या लक्षणांची माहिती लगेच समजल्यावर तो बरा होतो, त्यामुळे महिला अधिकारी तसेच महिला सफाई कर्मचारी यांच्या कॅन्सरपूर्व तपासण्या केल्या जाणार आहेत।